विंजे सरकार, तुम्हाला तर सगळ्यांचं सगळं कळतं ना, मग इथे इथे कसे आले तुम्ही? हे काही कळत नाहीये. आम्ही तर घरात होतो, इथं कसे आलो? आय! डोकं का दुखतंय? डोक्याला मार लागल्यासारखं वाटत. कसं आलो आम्ही इथं? म्हणजे सरकार काही कळना झालंय. डोकं दुखतंय. कसं आलो आम्ही? अहो बाबा, तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय नका मला सतत फोन करू इकडे प्लीज. मला परत परत तेच तेच सांगू नकोस. कळतं मला सगळं. तर मला एक सांग, आम्ही तुला सांगितलेलं काम झालं का? हो झालंय. यू आर माय स्वीट स्वीट डॉटर. आणि तू या पोपटराव लांडगेंची कर्तबगार मुलगी आहे याचा आम्हाला फक्त अभिमान नाही तर गर्व सुद्धा आहे तुझा. झालं का तुमचं? ठेवू मी आता फोन? ए थांब. काय फोन ठेवू का? फोन ठेवू का? मी काय सांगतोय ते नीट ऐक. पैसे वेळेत मिळाले तर त्याचा उपयोग आहे, कळलं का? आम्हाला लवकरात लवकर 5 लाख रुपये आणून दे. काय 5 लाख? हो 5. तो नालायक एक नंबरचा करप्ट इन्स्पेक्टर गुलब्या तिकडे मगरी सारखा हा करून बसलाय. त्याचा फोन येऊन गेला आम्हाला. रामखोर आम्हाला म्हणत होता पैसे दिले नाही ना तर तुम्हाला गोपाळ सारखं लटकवेन. पोरकी उशीर शिकला तू. तुम्ही शांत बसाव जरा बाबा. ऐका, तुम्ही स्वतःही पॅनिक होऊ नका आणि प्लीज मला पॅनिक करू नका प्लीज. पैसे हातात मिळेपर्यंत आम्ही पॅनिकच होणार ना. आज तुम्हाला फक्त 1 लाखच मिळणार आहेत. 1 लाखाने काय होणार आहे? ऐकणार आहे का तो? थांबेल. खरं तर त्याच्या अवकातीपेक्षा ना जास्तच पैसे देतोय आपण त्याला. बाकीचे 4 लाखही लवकर देऊन टाकू. ए श्रीकला, हे पुढचे 4 लाख तू कुठून आणि कसे मिळवणार आहे? त्या थेरड्या आनंदीकडे काही कमी पैसा आहे का बाबा? ते कुठे ठेवलेत ना ते मी शोधते आणि टाकाच टाकते तिच्यावर. टाक 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 टाक. आणि सगळी मिळकत सगळी मालमत्ता आहे ना एकदाची आमच्या हवाली करून टाक. करेन. आणि हो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज रत्नाला पाठवा. ए अगं पण पाठवावंच लागेल. तुमच्याकडे दुसरं ऑप्शन नाही. कळलं? खरं आपल्या ताकदीने तकत आणि खोट आपल्या आदतीनं माती खात. का नाही? नुसती माती नाही खात तर कालवून कालवून माती खातोय. आणि मला तर खात्री आहे का श्रीकला माती खाणारच म्हणून. आपण जो ट्रॅप लावलाय ना त्यात ती नक्की अडकणार. खरंय, तिच्या तोंडावरच दिसत होत की तिला असंच वाटतंय तुमच्याकडे पैसेत. मग चांगलंच आहे ना, तेच तर आपल्या फायद्याचं आहे. मोठ्या बाई ती आपल्या जाळ्यात पूर्ण अडकेपर्यंत
आपल्याला सांभाळून राहावं लागल. तिने जे दाजींसोबत केलंय उद्या कुणासोबत पण करू शकते. खरं तर हे समज व्यंकट भाऊजींना सांगायला हवं, पण त्यांना हे सांगणार कसं तेच तर अवघड आहे. म्हणूनच म्हणते जरा सांभाळून राहा. ए चिंगळे, काय सारखं सारखं सांभाळून राहा. मला की येडी समजते का तू? ती तुझी श्रीकला आहे ना, ती शेर असेल ना तर मी 1 क्विंटल आहे. हा, मागच्या वेळेला त्या श्रीकलाला भुलले म्हणून काय झालं? पुन्हा नाही बोलायची. हा, पण मोठ्या बाई तुम्ही नंदन भाऊजाया कुठे चालल्या? ही श्रीकला नक्की चोरीचे पैसे घेऊन जात असेल कुठेतरी. काय कुठे निघाला नंदन भाऊजाया? आली थेरडी मांजर आडवी. अगाई कुठे नाही, इथेच जरा. इथंच काय इथंच? तिची काळजी घ्यायची सोडून तिला बाहेर कुठे घेऊन चाललीस? हिला काय करायच्यात नसत्या चौकशा, मूर्ख कुठली. मोठ्या बाई, आम्ही शतपावली करायला जात होतो. एवढा मोठा वाडा असताना बाहेर शतपावली करायला चाललीस काय? हो, पण इथे बाबांचं कीर्तन नाहीये ना. आणि इथे विठुरायाचं दर्शनही घडणार नाही म्हणून जातोय. व्यंकू महाराजांचं कीर्तन आहे आज. हो, तुम्हाला सांगितलं नाही का बाबांनी? अच्छा, अधोक्षज दादा येणार नाहीये म्हणून तुम्ही पण येणार नाही आहात का ताई? पण अधोक्षज दादा तर त्यांच्या कामासाठी गेले असतील ना, आणि तुम्ही तर शिष्य आहात बाबांच्या. ताई, तुम्ही तर असलंच पाहिजे ना कीर्तनाला. असू दे, एखाद दिवस माहिती नसलं म्हणून काही बिघडत नाही. आधी तू मला सांग, तू कीर्तनालाच चाललीस ना? आई, असं का विचारतेस तू? परत तेच विचारते. काय व्यंकट महाराजांचं कीर्तन आहे, आठवडी बाजार नाही. केवढी मोठी पिशवी घेतली हिनं. मोठ्या बाई, पिशवीत पाण्याची बाटली आणि हरिपाठाची पोथी आहे. अच्छा, बघू. पोथी. इंदू, तू काय आता तिची पिशवी चेक करणार आहेस? नारायणी ताई, माझा गोपाळ नाहीये ना हो इथे, म्हणून ही वेळ आली आहे माझ्यावर. तो असता ना तर कोणाची हिंमत नसती झाली मला विचारायची. नाही दाखवणार मी पिशवी. का का नाही दाखवणार? पिशवीमध्ये तर काही नाही ना. तुला इंदूला दाखवायला काय प्रॉब्लेम आहे? दाखव. अगं श्रीकला, पिशवीत पाण्याची बाटली आणि हरिपाठाची पोथी असताना तुला एवढं घाबरायची काय गरज आहे? दाखव बरं, दाखव पिशवी दाखव. इंदू, आई, तुम्ही दोघी चुकीचे वागताय असं वाटत नाही का तुम्हाला? नाही वाट.
श्रीकला दाखव पिशवी. हीच वेळ यायची बाकी होती आता. ठीक आहे, तुम्हाला बघायचंय ना या पिशवीत काय आहे? घ्या, चेक करा. श्रीकला, काय ग? काय झालंय? का रडतीस तू बाळा? काका आता काय बोलायचं श्रीकला, तुला परत कुणी काही बोललंय का इथे? नाही बाबा, मला गोपाळची अचानक आठवण आली ना, म्हणून रडू आलं. नारायणीताई, आपण जाऊयात मंदिरात. काय की विठुरायासमोर बसले ना की मन जरा शांत होईल. आपण निघूयात का प्लीज? महाराज, आज कीर्तन आहे तुमचं? काय बोलला नाहीत मला. कीर्तन आहे हे आता तुला सांगायला पाहिजे का इंदू? माहित नसतं का हल्ली तुला? आणि समजा विसरायला झालं की आज कीर्तन आहे, तर मंदिराबाहेरच्या बोर्डवर लिहिलेलं असतं का ते पण विसरलीस आता? हसो, काय आहे? तुझी इच्छा असली तर ये तू कीर्तनाला, कारण सध्या परमार्थ वगैरे करण्यापेक्षा बाकीच्या इतर गोष्टींमध्येच तू जास्त व्यस्त असतेस, नाही काय? आणि जर तुझी इच्छा नसेल तर नाही आलीस ना तरी चालेल. मग काय, मनात नसताना दुसऱ्यांना क्लेश देत ते विठुरायाच्या मंदिरात जाऊन कीर्तन ऐकण्यात काय अर्थ आहे?
अशा लोकांनी ना विठुरायाच्या मंदिरातही येऊ नये आणि त्याचं कीर्तनही ऐकू नये. नारायणी, चुकीचं बोलतेय का मी? मी तर म्हणते व्यंकू काका, हिंदूंनी तर टाळकरी म्हणून पण उभं राहायला नको आपल्या मंदिरात. नारायणी, अगं एवढं टोकाचं का बोलतेस तू? मी असं का म्हणतेय हे तुमच्या शिष्येला बरोबर कळलंय, हो ना? मी इथे येण्यापूर्वी काही झालंय का? काही नाही. नारायणी उगीच चिडती. आता इंदूपेक्षा मोठी आहे म्हणजे तिने काही पण बोलावं का? नारायणी, जाताय ना मंदिरात, मग चुपचाप जावा. आम्ही चुपचापच चाललो होतो, पण तुम्हा दोघींना बघवलं नाही ना ते. नारायणीताई, झालं गेलं ते जाऊ देत. आपण पुन्हा पुन्हा तो विषय नको काढूयात प्लीज. थांबा. नेमकं काय घडलंय मला सांगेल का कोणीतरी? व्यंकू काका, तुम्हाला कीर्तनाला उभं राहायचंय. जाऊ दे. तुम्ही एक काम करा, तुम्ही श्रीकलाला घेऊन पुढे व्हा. मी आलेच. ठीक आहे. चल. नारायणी, आजकाल लई तोंड चालायला लागलं हं तुझं. आई, तुला माझी जीभ दिसते, पण स्वतःच आणि तुझ्या सुनेचं बेताल वागणं दिसत नाहीये. मापात राहायचं हं? माप सोडून तुम्ही वागताय. इंदू, आई, अगं कुठला सैतान बसलाय तुमच्या मानगुटीवर की तुम्ही दोघी अशा वागताय? नारायणीताई, इतक्या वर्षात इतकंच ओळखलंस का ग मला? एक शब्द बोलू नकोस तिच्या विरोधात. आज तिच्यामुळे वाचलीस तू. केवळ श्रीकलानं थांबवलं ना म्हणून मी गप्प बसले व्यंकू काकांसमोर. पुन्हा जर तुम्ही दोघी असे वागाल ना, तुमचा खंड जाहीरपणे फोडेल मी सगळ्यांसमोर. म्हणजे तुला असं वाटतंय का का आम्ही चुकीचं वागतोय म्हणून? चुकीचं वागताय? अगं चुकीचे वागताय तुम्ही. वेळेत सुधरा, नाही तर दोघी मिळून कोणत्या खड्ड्यात पडायला तुम्हाला तुमचं पण कळणार नाही. त्या आदाची अक्कल आलीये तुला? मला शिकवतीस? लई बोलतीस. असं करू नका प्लीज, प्लीज. ताई, एक शब्द बोलू नकोस.